नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आपल्या स्नेहदीप यूट्यूब चॅनलमध्ये। यावेळचा व्हिडिओ हा खास दत्त जयंती आणि पौर्णिमा यांच्या गिरनारच्या संगमाविषयी होणार आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे जायचं कसं? पुण्यातून डायरेक्ट ट्रॅव्हल्स आहेत जे तुम्हाला गिरनारपर्यंत पोहोचवू शकतील। वाया ट्रेनसुद्धा तुम्ही जाऊ शकता। पुण्यातून डायरेक्ट ट्रेन आहे जी जुनागडला तुम्हाला ड्रॉप करू शकते। तिचं नाव आहे वेरावळ एक्सप्रेस। पण याची तिकीटं मोस्टली 3 महिने आधीच फुल बुक होतात, त्याच्यामुळे तुम्ही प्लॅन करून त्याची तिकीटं बुक करा। वाया फ्लाईट तुम्ही जाऊ शकता। अहमदाबादपर्यंत फ्लाईटने जाऊन तिथून बस किंवा ट्रेनने जुनागडला पोहोचू शकता। आणि स्वतःचे वाहन असेल तर उत्तमच, तुम्ही तुमचा प्लॅन कधी करू शकता। गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील हा प्राचीन आणि पवित्र पर्वत हिंदू आणि जैन धर्मियांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र। विशेषतः दत्त जयंती आणि पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर दत्त भक्तांसाठी या पर्वतावर असणाऱ्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेणे म्हणजे साक्षात परमभाग्याचे वरदानच। जुनागडमध्ये आम्ही साधारण 3 वाजता दुपारी पोहोचलो। जुनागड बसस्टॉपच्या येथे पटेल गुजराती थाळीचा आस्वाद घेत आम्ही तलेटीला पोहोचलो। रूम्स तलेटीमध्येच बुक केल्या होत्या आणि फ्रेश होऊन गिरनार चढायचा निर्णय घेतला, ते पण रात्रीच। रात्रीचे 8 वाजले आणि भगवंताचे नाव घेऊन आम्ही गिरनारच्या 10,000हून अधिक पायऱ्या चढायला सुरुवात केली। श्री गुरुदेव दत्त। गिरनारची चढाई अनेक टप्प्यांमध्ये विभागलेली आहे। प्रत्येक टप्पा आपल्याला एक वेगळ्या मंदिराचे दर्शन घडवतो। आम्ही आता जैन मंदिरापासून थोडे पुढे आलो। आंबा मातेला जायला आता फक्त 2,000 पायऱ्या शिल्लक आहेत। फक्त 2,000? हो। पहिला टप्पा पार करून आम्ही पोहोचलो जैन मंदिर समूहाच्या इथे। आता याच्यानंतरचं जे टार्गेट होतं ते अराउंड 4,000 पायऱ्यांचं होतं, जिथे अंबामाता मंदिर येणार होतं। या ठिकाणी जर रोपवेने यायचं असेल तर सकाळी 7 वाजता रोपवे चालू होतो आणि संध्याकाळी 5पर्यंत चालू असतो। पण जर का हवामानात बिघाड असेल तर बऱ्याच वेळा रोपवे बंद असतो। रोपवेने गेल्यास 5,000 पायऱ्यांचे डिस्टन्स कव्हर होऊन तुम्ही डायरेक्ट अंबामाता मंदिराच्या इथे पोहोचू शकता आणि तिथून पुढचा प्रवास गुरुशिखरापर्यंतचा पायी चालून सर करू शकता। फायनली मंदिर दिसले, ते पण 5,000 पायऱ्या चालून आल्यावरती। पुढचा टप्पा होता तो म्हणजे गोरक्षनाथ शिखर। याचं महत्त्व म्हणजे हे गिरनारचे दुसरे सर्वोच्च शिखर किंवा सर्वात उंच ठिकाण मानले जाते। नवनाथांपैकी एक आणि नाथ संप्रदायांचे संत गोरक्षनाथांचे हे स्थान आहे। या ठिकाणाहून खाली उतरल्यावर कमंडलू कुंड नावाचे पवित्र जलकुंड देखील लागते। याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा ज्याच्यासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे दत्त शिखर किंवा गुरुशिखर। याचे महत्त्व म्हणजे गिरनार पर्वतावरील हे सर्वात उंच शिखर आहे। दत्त जयंती आणि पौर्णिमेच्या दिवशी याचे महत्त्व अनमोल आहे। दत्तात्रेय भगवान हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्वरूप मानले जाते। असे मानले जाते की या शिखरावर दत्तात्रेय भगवंतांनी तपश्चर्या केली आणि त्यांचे पाय आजही येथे आहेत। हे स्थान आत्मिक शांतता आणि भक्तीचा परमोच्च बिंदू आहे। रात्री 1 वाजता आम्ही दत्त शिखर असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांच्या मंदिरात फायनली पोहोचलो। दर्शनानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि पर्वतावर केलेली ती रात्र म्हणजे जीवनातील एक अत्यंत पवित्र आणि अविस्मरणीय अनुभव होता। भल्या पहाटे सूर्योदयापूर्वीच दर्शनानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली। साधारण 5 ते 6 तास लागले। सकाळच्या सुंदर वातावरणात निसर्गाच्या साक्षीने मंदिराच्या आठवणी मनात घेऊन आम्ही सकाळच्या 7 ते 8 वाजता साधारण तलाठी येथे सुखरूप पोहोचलो। गिरनारच्या यात्रेसाठी आवश्यक वस्तू म्हणजे पाण्याची बॉटल तुमच्यासोबत ठेवा, निदान 2 लिटर पाणी तरी सोबत ठेवा। ग्लुकोज, ORS, सुकामेवा असेल तर ते देखील तुमच्यासोबत ठेवा। त्याचप्रमाणे एनर्जी बार, चॉकलेट्स किंवा फर्स्ट एड किटसुद्धा सोबत राहू द्या। त्याचप्रमाणे जर हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही जाणार असाल तर कानटोपी आणि जर्किन वगैरे हे कॅरी करा, कारण की वरती हवा प्रचंड आहे। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।